नमस्कार मित्रांनो, मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। मित्रांनो, नक्कीच आपल्याला नवीन एका विषयावर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत, त्याची माहिती घेणार आहोत। आणि तो जो विषय आहे तो विषय खूप महत्त्वाचा आहे। विषय आहे PAI पोर्टलबद्दल। PDIची माहिती आपण मागच्या वर्षी भरली होती, याही वर्षी आपण आता PDIची माहिती भरणार आहोत। तर PAI पोर्टलमधून आपण PDIची माहिती याच्यामध्ये फिट करणार आहोत। PAIची माहिती आपल्याला भरायची आहे, ती कशी भरायची, काय भरायची, हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच घेतलेली आहे। याच्या आधी आपण PAI साठी जे काही DCF होत्या त्या फाईल कशा डाउनलोड करायच्या त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता। तो व्हिडिओ नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि तुम्ही तो बघितला नसेल तर तुम्ही बघून घ्या। त्या डाउनलोड केलेल्या फाईल्सच्या माध्यमातून आपल्याला जे काही माहिती उपलब्ध झालेली आहे त्या माहितीच्या आधारे आपल्याला हे डाटा एंट्री करायची आहे। ठीक आहे, तर सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे। तुमची जे ग्रामपंचायत असेल त्याचा युजर आणि ID पासवर्ड टाकून इथं लॉग इन करून घ्यायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा जे ID पासवर्ड आहे ते आहे ई-ग्राम स्वराजचा ॲडमिनचा ID पासवर्ड। ठीक आहे, याचा जो ID पासवर्ड आहे तो आहे ई-ग्राम स्वराजचा ॲडमिनचा ID पासवर्ड। त्याच्या माध्यमातून लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला कन्फर्म युजर मोबाईल नंबर म्हणजेच आपल्या जे युजर आहेत त्या युजरचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल ID शो होईल। करेक्ट असेल तर करेक्ट करायचं आणि चेंज करायचं असेल तर सेकंडमध्ये मोबाईल नंबर इज नॉट करेक्ट प्लीज अपडेट याच्यावर क्लिक करून तुम्ही ते अपडेट करू शकता। परंतु जर तुमचं बरोबर असेल तर तुम्ही यस करून पुढे चला। पुढे गेल्यानंतर तुमच्यासमोर आता एक PDIचं जे लॉग इन आहे ते लॉग इन झालेलं आहे। याच्यामध्ये बरेचसे टॅब दिलेले आहेत। याच्यामध्ये आपल्याला एंटर PDI डाटा, ठीक आहे, एंटर PDI डाटामध्ये 2.2 ठीक आहे, 2.1 बद्दलची माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। आता 2.2 मध्ये आपल्याला काम करायचं। 2.2 मध्ये काम करत असताना आपल्याला एंटर DCF फाईल म्हणजे जे आपण 2.1 मध्ये म्हणजे 2.1 मध्ये जे काही डाउनलोड केलेल्या फाईल्स होत्या त्याच्या माध्यमातून ज्या काही आपल्याला माहिती पुरवण्यात आलेली आहे त्या माहितीच्या आधारे आपल्याला 2.2 मध्ये हे माहिती फिट करायची आहे। ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला 1 ते 14 जवळपास 1 ते 13 टॅब जे आहेत ते भरायला उपलब्ध होतील। त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे माहिती उपलब्ध असेल त्यानुसार तुम्ही भरू शकता। जसे की आता याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, जसे की इथं बांधकाम विभागाबद्दल जे काही माहिती असेल ते ग्रामपंचायत मार्फत भरायची आहे। फील्ड जे ऑफिस आहे ते ग्रामपंचायत भरणार आहे। बाकीचे जे आहे ते प्राथमिक आरोग्य केंद्राची सुद्धा माहिती आहे। त्याच्यानंतर रास्त धान्य दुकान म्हणजे राशन कार्डचं दुकान आहे त्यांच्याकडून उपलब्ध माहिती आपल्याकडे इथं भरायची आहे। ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांच्याकडून उपलब्ध माहिती आपल्याला भरायची आहे। त्याच्यानंतर CRP म्हणजेच जे काही उमेदचे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून आपल्याला जी माहिती उपलब्ध झालेली आहे, MSRLM चे जे काही गट आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला भरायची आहे। अंगणवाडी केंद्राची माहिती भरायची आहे आणि ग्रामपंचायत मार्फत इतरही जे काही विभाग आहेत त्यांच्यामार्फत आपल्याला माहिती भरायची आहे। ठीक आहे, तर इथं तुम्ही बरेचसे टॅब याच्यामध्ये दिलेले आहेत। जे टॅब तुम्हाला भरायचे आहेत त्याच्यासाठी इथं ॲक्शनमध्ये प्लसचं ऑप्शन आहे आणि प्लसच्या ऑप्शनवर क्लिक केलं की आपल्याला जे काही ज्या पर्टिक्युलरमध्ये पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये आपण आता क्लिक केलेलं आहे तर त्याच्याबद्दलची जे काही माहिती आपल्याकडे उपलब्ध असेल ते माहिती आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायची आहे। आता माहिती कशी भरायची त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या सुरुवातीला बघणार आहोत। आता तुम्हाला त्याच्यावर क्लिक केलं की तुमच्यासमोर काही प्रश्न ओपन होतात। ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे की ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात पक्क्या रस्त्याने जोडलेल्या वस्त्यांची संख्या किती। आता तुमच्या ग्रामपंचायतला किती वस्त्या आहेत त्याच्या आधारे तुम्ही इथं यस नो 1 2 3 जे काय असतील ते इथं तुम्ही टाकू शकता। ठीक आहे, त्याच्यानंतर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रावर वस्त्या मुख्य रस्त्याला जोडले आहेत काय, हो नाही हे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। जसे प्रश्न विचारलेले आहेत जशी माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे त्यानुसार तुम्हाला इथं माहिती द्यायची आहे। ठीक आहे, तुमच्याकडे खेळाचे मैदान आहे काय, दफनभूमीसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत काय, असतील तर यस नो हे सर्व माहिती याच्यामध्ये भरायची आहे। सार्वजनिक जे काही इमारती आहेत त्याच्यामध्ये शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय जे आहे ते कलेक्ट होते, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये भरायच्या आहेत। जशा की मी याच्यामध्ये अंदाजे 4चा आकडा टाकलेला, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जे काही शासकीय इमारती असतील त्या सर्वांचा कलेक्शन त्याच्यामध्ये टाकायचं। ठीक आहे, त्याच्यानंतर सामाजिक भवन आहे का, यस असेल तर टाकायचं। आता ही जी माहिती आहे ही आपण भरलेली आहे, ही भरलेली माहिती आपल्याला रजिस्टर करायची आहे तर रजिस्टर डाटावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला एक टॅब जो आहे तो भरून झालेला आहे। ठीक आहे, आता हा जो टॅब आहे किती सोप्या आणि साध्या पद्धतीने आपले भरलेला आहे की आपला एक टॅब भरून झालेला आहे। 1 ते 13 मधला हा एक टॅब संपलेला आहे। अशा प्रकारे आपण आतापर्यंतच्या सर्व जे काही टॅब असतील 1 ते 13 ते 1 ते 13 टॅब आपल्याला भरून घ्यायचे आहेत। ठीक आहे, आणि भरलेले जे टॅब आहेत ते अपडेटमध्ये जातात। अपडेट DCF म्हणजे 2.3 मध्ये ते आपल्याला शो होतील। आता 2.2 मध्ये ते शो होणार नाहीत कारण आपण ते भरलेले आहेत। आता त्याच्यामध्ये तुम्ही अपडेट करू शकता। अपडेट करण्यासाठी जर तुमच्याकडे कोणता डाटा करेक्शन असेल तर तुम्ही डाटा करेक्शन करून त्याच्यामध्ये अपडेट करू शकता। जर अपडेट करायचं काही ऑप्शन नसेल तुम्हाला तर तुम्ही डायरेक्टली परत
2.2 मध्ये जाऊन नवीन डाटा एंट्री करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता की अपडेट DCF आपण आता 2.3 मध्ये हे टॅब आपल्याला आहेत, जे काही भरलेले आहेत त्याचे टॅब आपल्याला इथं दिसतील। तर अशा प्रकारे आपण ह्या सर्व टॅब जे आहेत ते भरणार आहोत, ते भरणार आहोत 2.2 मध्ये, आणि जे भरलेले आहेत ते 2.3 मध्ये आपल्याला अपडेटसाठी येतील। जर तुमचं अपडेट असेल तर ठीक, नसेल तर तुम्ही व्हॅलिडेट ग्रामसभा करून ते प्रोसेस जे आहे ते पूर्ण करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो अशी एंटर DCF ची जी माहिती आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेली आहे। काही थोडेसे प्रश्न असतात जे आपण तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येत असतील ते प्रॉब्लेम जे आहे ते तुम्ही मला खाली व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करू शकता, आणि जर व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट केले नसेल तर प्रत्येकाने आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, त्याच्यावर तुम्ही मला पर्सनली मेसेज टाकून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मागू शकता। मी प्रत्येकाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचं जे मदत आहे ते करणार आहे, आणि तुमचा काही प्रॉब्लेम असला तरी तो सॉल्व्ह करण्याचं काम आपण इथं करू। इथं तुम्ही आणखी सुद्धा माहिती याच्यामध्ये भरू शकता, जसं काही CRP बद्दलची माहिती आपण याच्यामध्ये भरत आहोत। जसं तुमच्या गावामध्ये किती गट आहेत, तर त्या गटाला किती लोन मिळालेलं आहे, ह्या सगळ्या माहिती या CRPच्या माध्यमातून आपण या टॅबमध्ये भरणार आहोत। अशा प्रकारे तुमच्या ग्रामपंचायतशी रिलेटेड जे काही असतील, ठीक आहे, ग्रामपंचायतच्या रिलेटेड जे काही टॅब असतील किंवा रास्त धान्य दुकानदार असेल, त्याच्यानंतर तलाठी असतील, अंगणवाडी असतील, पशुसंवर्धन असतील, याच्या बाबतीतच हे टॅब आहेत। याच्या बाबतीतची माहिती तुम्ही कलेक्ट केलेलीच असेल, कारण याच्या आधी आपण डाउनलोड कशा प्रकारे करायचे आहे DCF ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हा डाटा जो आहे तो फिल करायचा आहे, ठीक आहे। हे डाटा पॉईंट जे आहेत ते भरून घ्यायचे आहेत, आणि भरल्यानंतर आपण पुढच्या स्टेपकडे नक्कीच जाणार आहोत। आणि ज्यांनी ग्रामसभा शेड्यूल केलेली नसेल त्यांनी ग्रामसभा कशी शेड्यूल करायची त्याच्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। तो चॅनलवर जाऊन नक्कीच प्रत्येकाने आपली ग्रामसभा शेड्यूल करायची आहे। व्हिडिओ बघून कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम आल्यास नक्कीच व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता, आणि जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला असेल तर त्याच्यावर मला पर्सनली मेसेज करू शकता। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ प्रत्येक मित्रापर्यंत, प्रत्येक केंद्र चालक, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना ह्या गोष्टीची जी आहे ते माहिती होईल आणि ते अचूक असा डाटा याच्यामध्ये अपडेट करू शकतील। ठीक आहे, तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओच्या टॉपिक घेऊन। नक्कीच आपण आता तुम्ही ग्रामसभा जो आहे ते शेड्यूल कशी करायची त्याच्याबद्दलचा व्हिडिओ तुम्ही याच्यानंतर बघून घ्या। त्याच्यामध्ये जे काही टॅब आहे ते टॅब आपल्याला भरायचे आहेत, आणि ते टॅब भरून झाल्यानंतरच ही डाटा जे आहे ते डाटा एंट्रीची माहिती आपण इथं तुम्हाला शो होणार आहे। ठीक आहे, जोपर्यंत तुमचा 3.4 मध्ये जात नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये हा डाटा शो होणार नाही किंवा तुमचा तिकडे अप्रूव्हलला जाणार नाही। ठीक आहे, जोपर्यंत तुमचं 3.4 मध्ये, आता 3.4 पर्यंत आपल्याला काम करायचं आहे, तर ते कसं करायचं तर नक्कीच तुम्ही टप्प्याटप्प्याने हा व्हिडिओ पाहून करू शकता। तर हा आपला 2.2 आणि 2.3 साठीचा हा महत्त्वाचा अपडेट होता। आता बाकीचे जे माहिती आहे ती मी सुद्धा भरून घेणार आहे, आणि तुम्ही सुद्धा भरून घ्या। ठीक आहे, तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।